श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंडळी, 2025 मध्ये कोणत्या राशींची साडेसाती संपणार आहे, तर या राशींना लागणार आहे बंपर लॉटरी. ते या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत. कुठल्या आहेत या नशीबवान राशी? पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशी या वर्षाची सुरुवात आपल्यासाठी अनुकूल होण्याची संभावना आहे. यावर्षी कुटुंबातील एखाद्याचा विवाह होऊ शकतो. जे संतती प्राप्तीसाठी इच्छुक आहेत त्यांची इच्छा यावर्षी पूर्ण होऊ शकते. प्रणयी जीवनासाठी वर्षाची सुरुवात अनुकूल आहे. आपण प्रेमिकेशी उत्तम समन्वय साधू शकाल. या संपूर्ण वर्षात आपले संबंध सुधारण्यावर आपणास लक्ष केंद्रित करावे लागेल. वैवाहिक जीवन सुखी होईल. आपणास वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्याची संधी मिळेल. आपसातील समन्वय चांगला असेल. एकमेकापासून आपणाला लाभ होऊ शकतात. वर्षाच्या सुरुवातीला कौटुंबिक तणाव वाढू शकतो. या वर्षात आपल्या खर्चात वाढ होणार आहे, ज्याचा प्रभाव आपल्या खिशावर होणार आहे. आर्थिक स्थितीत चढउतार होणार असल्याचं दिसून येत आहे. तरी आपण चांगली अर्थप्राप्ती करण्यात यशस्वी होणार आहात. एकाहून अधिक कामातून धनप्राप्तीचे मार्ग आपणास दिसू लागतील. या वर्षात आपण एखादी मोठी प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करू शकाल. त्यामुळं आपणास चांगला लाभ सुद्धा होणार आहे. आपल्या गोड बोलण्यानं इतरांकडून आपले काम करवून घेण्यात आपण यशस्वी होणार आहात. कारकिर्दीसाठी हे वर्ष चांगले आहे. व्यवसायात सुद्धा चांगला पाठिंबा मिळणार आहे. व्यावसायिक भागीदारांशी जवळीक वाढणार आहे. व्यापारात चांगला लाभ होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना यावर्षी वरच्या पदावर कामाची संधी मिळू शकते. तसेच पगारवाढ सुद्धा होऊ शकतो. कार्यक्षेत्री काही लोक आपल्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. त्याबद्दल सतर्क राहावे लागेल. तसेच तीर्थयात्रा करण्याची मोठी संधी मिळणार आहे. दूरवरच्या प्रवासात आपणास मान सन्मान प्राप्त होणार आहे. सामाजिक प्रतिमा उंचावेल. आई वडिलांची प्रकृती आपणास त्रास देऊ शकते. असं असलं तरी वर्षाच्या मध्य परिस्थितीत सुधारणा होणार आहेत. कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवल्यानंतर आपली सर्व कामे होऊ शकतात. इतरांना सुद्धा मदत करा. या वर्षात एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेण्यात यशस्वी होऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळे आले तरी सुद्धा ते परीक्षेत यशस्वी होणार आहेत. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. हे वर्ष उच्च शिक्षणासाठी चांगलं आहे. या वर्षात आपली एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. तर आपण आजारी पडण्याची शक्यता असल्याने आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे. प्रकृतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. संततीकडून सुख मिळेल. या वर्षात परदेशी जाण्याची आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. यानंतरची दुसरी राशी आहे वृषभ राशी. या वर्षाची सुरुवात आपल्यासाठी चांगली होणार आहे. आपल्या काही इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्यानं या वर्षात आपण अत्यंत आनंदी होणार आहात. आपल्या योजना यशस्वी होणार आहेत. आपले आत्मबल वृद्धिगत होईल. आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याने आपणास जीवनात आनंद प्राप्त होईल. आपण आपल्या उत्तम निर्णय क्षेत्रामुळे आपल्या वैयक्तिक व्यावसायिक जीवनात उत्तम प्रकारे हाताळू शकतात. तसेच त्या दोघांमध्ये समतोल सुद्धा साधू शकाल. कुटुंबात भावंडात एकुटा निर्माण होऊ शकते. असल्यास आपल्या धाडसाचा दुरुपयोग करणे टाळा. त्यात दुःख देऊ नका. त्याला त्रास देऊ नका. या वर्षात प्रणयी जीवनात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपण आणि आपली प्रेमिका या दरम्यान समंजसाचा अभाव असल्याचं दिसून येईल. त्यामुळे निष्कारण समस्या उद्भवू शकतात. या समस्यामुळं आपल्या नात्यात दुरावा येण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. व्यापारी प्रवृत्तीसाठी वर्षाची सुरुवात उत्तम राहील. आपण केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून आपणास चांगला लाभ मोठ्या प्रमाणात होऊ शकणार आहे. आणि मोठी जोखीम पत्करण्याची पद्धत काहीशी समस्या निर्माण करणारी असण्याच्या शक्यतेमुळे आपणास सतर्क राहावे लागणार आहे. यावर्षी आपल्या प्राप्तीत वाढ होणार असल्याने आपण आपल्या योजना योग्य मार्गाने पुढे रेटू शकता. योग्य कार्य करू शकता. कार्यक्षेत्री आपणास खूप मेहनत करावी लागेल आणि त्यातून आपल्या स्थितीत सुधारणा होणार आहे. अनेकदा आपणास कार्यालयात जास्त वेळ थांबण्याची सुद्धा गरज भासू शकते. यास डोकेदुखी समजू नका. वर्षाच्या मध्यास आपणास त्याचा लाभ मिळत असल्याचं दिसून येईल. हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनत करण्याचं वर्ष असणार आहे. ते अभ्यासावर जितके जास्त लक्ष केंद्रित करतील तितके ते खोलवर अभ्यास करू शकतील. त्यांनी जर तसं केलं नाही तर समस्या निर्माण होऊ शकतात. याकरिता अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. वर्षाचा उत्तरार्ध आपल्यासाठी धनवृत्तीस सहाय्यक होणार आहे.
त्यामुळे आपण आपले खर्च नियंत्रित करण्यात यशस्वी होणार आहात. यावर्षी आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आपण धनवान होणार आहात. या वर्षात कंबरदुखी आपणास त्रास मोठ्या प्रमाणात देऊ शकते, तेव्हा आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यासाठी आपणास कदाचित आपल्या दिनचर्येत बदलही करावे लागू शकतात. आपण जर खेळाडू असाल तर यावर्षी महत्त्वाच्या स्पर्धेत यशस्वी होऊन एखादा पुरस्कार सुद्धा तुम्ही प्राप्त करू शकता. यानंतरची राशी आहे मिथुन राशी. 2025च्या सुरुवातीस आपल्या विचारात धार्मिकता वाढण्याची संभावना मोठ्या प्रमाणात आहे. धर्म कर्म कार्यात आपले मन जास्त रमेल. पूजा करण्यात, तीर्थयात्रा करण्यात तसेच त्यांचे दर्शन घेण्यात आपलं मन जास्त रमू शकतं. यावर्षी कौटुंबिक जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबात आपणास वादाचा सामना करावा लागू शकतो. आपसात समन्वयाचा अभाव असल्याने कुटुंबात अशांतता निर्माण होऊ शकते. या वर्षात प्रभाव होईल ज्यात आपल्या काही नवीन ओळखी होऊ शकतात. अर्थात या प्रवासामुळे काही शारीरिक समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात. वैवाहिक जीवनास वर्षाची सुरुवात काहीशी प्रतिकूल असू शकते. आपणात आपापसात ओढाताण व भांडणतंटे होण्याची संभावना असली तरी उत्तरार्ध सुखवाहक होणार आहे. प्रणयी जीवनासाठी वर्षाची सुरुवात उत्तम असेल. आपसातील समन्वय उत्तम असल्याने आपल्या नात्यात सुधारणा देखील होणार आहे. यावर्षी आपल्या प्रेमिकेसह दूरवरचे प्रवास संभवतील. वर्षाच्या सुरुवातीपासून आपल्या बोलण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो, ज्यामुळे आपली माणसे दुखावली जाऊ शकतात. आपल्या वाणीत माधुर्य ऐवजी कटपणा येऊ शकतो, कटुपणा येऊ शकतो. आपण विनाकारण क्रोधित सुद्धा होऊ शकता. त्यामुळं आपली माणसे दुखावली जाऊ शकतात, तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. हे वर्ष विद्यार्थ्यांना काहीतरी करून दाखवण्याची संधी घेऊन येत आहे. त्यामुळं त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळू शकतात. यावर्षी परदेशी प्रवाससुद्धा संभवतो. आपण दूरवरचे प्रवाससुद्धा करू शकतात. त्यातून आपणास आनंद प्राप्त होऊ शकतो. आपण जर मुलासंबंधी काही स्वप्ने बघितली असतील तर ती या वर्षामध्ये पूर्ण होणार आहेत. उच्च शिक्षणात सुद्धा उत्तम यश प्राप्ती होऊ शकते. वर्षाच्या सुरुवातीपासून आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे. कार्यक्षेत्रात आपणास चढ उतारांचा सामना करावा लागू शकणार आहे. या वर्षाच्या उत्तरार्ध आपल्या नोकरीत बदल संभवतो. वर्षाच्या सुरुवातीस व्यावसायिकांना चांगले परिणाम मिळणारे आहेत. त्यांच्या व्यावसायिकेची सुद्धा वृद्धी होणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार सुद्धा वाढणार आहे. पेमेंटमध्ये वाढ होणार आहे. काही नवीन यंत्रणा मिळाल्यानं आपणास मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. वर्षाचा उत्तरार्ध काहीसा कमकुवत होऊ शकतो. यानंतरची राशी आहे कर्क राशी. या वर्षाची सुरुवात आपणास काही अनुभव देणार आहे. या दरम्यान आपणास काहीतरी नवीन शिकवयास मिळणार आहे. वर्षाच्या सुरुवातीस मानसिक तणावांचा त्रास झाला तरी मार्च महिन्यानंतर परिस्थिती सुधारणार आहे. आपण आपल्या कार्यामध्ये येणाऱ्या समस्या सुद्धा दूर करू शकता. त्या समस्या सुद्धा दूर होणार आहेत. आपल्या व्यापाराची सुद्धा उन्नती होणार आहे. दीर्घकाळापासून आपल्या मनात आपण काही गोष्टी दडवून ठेवल्या होत्या, त्या आकारास येण्याची हे वर्ष आहे. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास हे वर्ष आहे. आपण आपल्या व्यापार विस्तारासाठी नवनवीन ठिकाणी प्रवास कराल. दूरवरच्या प्रवासात आपल्या नवीन नवीन ओळखी होतील, ज्या आपल्या व्यवसायासाठी नवीन उंचीवर घेऊन जाणाऱ्या मार्गदर्शनासाठी योग्य ठरणाऱ्या असतील. नोकरी करणाऱ्यांना हा वर्ष आपली कुवत दाखवण्याची संधी प्राप्त करून देत आहे. नोकरीत एखाद्या मोठ्या पदावर आपली नियुक्ती सुद्धा होऊ शकते. आपले पेन्शन सुद्धा वाढू शकते. आरोग्य दृष्टीनं या वर्षाची सुरुवात काहीशी प्रतिकूल असल्यानं आरोग्याशी संबंधित प्रत्येक समस्यावर आपणास लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. योगासनावर जोर द्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांसाठी वर्षाचा पूर्वार्ध जास्त अनुकूल आहे. या दरम्यान त्यांना त्यांच्या प्रतिभेनुसार उत्तमोत्तम करण्याची संधी मिळाल्यानं अभ्यासात चांगले यश प्राप्त होणार आहे. मित्रांशी कटुता आपल्या त्रासास कारणीभूत होऊ शकते. कुटुंबात सुद्धा भावंडाशी आपले वाद संभावू शकतात. त्यामुळं आपण तणाव वाढू शकतो. आपला तणाव वाढू शकतो. वेळ मिळाल्यानंतर आपण या समस्या समजून घेऊन त्यांचं निराकरण करून घेऊ शकता. नियोजन व्यवस्थित लावू शकता, ज्यात आपण यशस्वी होणार आहोत.
2025चे वर्ष आर्थिकदृष्ट्या यशदायी असणार आहे. आपणास आर्थिक चणचण जाणवणार नाही. आपले बँकेतील शिल्लक सुद्धा वाढणार आहे. आपण नवनवीन योजनेत आर्थिक गुंतवणूक करू शकणार आहेत. त्यामुळं आपली आर्थिक स्थिती दिवसेंदिवस मजबूत होत जाणार आहे. वर्षाच्या उत्तरार्ध परदेशी जाण्यात आपण यशस्वी होऊ शकता. यावर्षी आपणास सरकारी क्षेत्राकडून एखादा मोठा लाभही होऊ शकतो. उच्च पदस्थ व्यक्तीशी आपल्या ओळखी होऊ शकतात. आपली मनोकामना पूर्ण होऊ शकतात. आपल्या महत्त्वाकांक्षा आपणास उंचीवर घेऊन जाणाऱ्या आहेत. 2025 हे वर्ष या राशीसाठी अत्यंत उत्तम दर्शवलं जात आहे. आपण राजकारणात सुद्धा प्रवेश करू शकता, जो प्रगती करण्यास आपल्याला मदत करू शकेल. असा एखादा चांगला मार्गदर्शक आपणास मिळू शकतो. त्याच्यापासून आपण आर्थिक परिस्थिती सुधारू शकता. वर्षाच्या सुरुवातीस उत्साहाच्या भरात घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका. विचारपूर्वक काम करा. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपण तसे केलेले तर यावर्षी यशस्वी होण्यापासून आपणास कोणीही रोखू शकणार नाही. यश तुम्हाला नक्कीच मिळू शकते. यश तुमच्या मुठीत येऊ शकते. आपलं यश आपणास सामाजिक स्तरावर एक महत्त्वाची व्यक्ती बनवू शकते. यानंतरची राशी आहे ती म्हणजे सिंह राशी. 2025ची सुरुवात आपल्यासाठी चांगली होणार आहे. वैवाहिक जीवनात तणाव असू शकतो, पण तरीसुद्धा प्रेमाचे अंकुर फुटल्यानं नातं प्रेम आणि रोमांसाने भरलेले राहणार आहे. वर्षाच्या मध्यास तणाव असल्याचं दिसणार आहे, तरी नंतरची परिस्थिती सामान्य होणार आहे. आपणास अचानकपणे काही बदलांचा सामना करावा लागू शकतो. हे आपल्या आयुष्यासाठी बदलाचे वर्ष असणार आहे. काही बदल आपल्या दिनचर्येत बदल घडवण्यासाठी येत असतात, ज्यावर आपणास विशेष विचार करावा लागू शकतो. हे बदल आपणास नवीन काहीतरी करण्यास प्रेरित करत आहेत. आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करत आहेत. कुटुंबातील व्यक्तीशी सुखद संवाद घडतील. एकमेकांत उत्तम समन्वय राहील. मुलांची प्रगती पाहून आपण अत्यंत खुश होणार आहात. आपले आत्मबल उत्तम असणार आहे. प्रणयी जीवनासाठी वर्षाची सुरुवात काहीशी प्रतिकूल असणार आहे. आपसात वाद होण्याची संभावना मोठ्या प्रमाणात दर्शवली जात आहे. एकमेकाचा अहंकार दुखावला जाण्याची शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणात दर्शवली जात आहे. आपण कार्यक्षेत्री यशस्वी होणार आहात. आपण आपल्या अनुभवाचा फायदा घेण्यात यशस्वी होणार आहात. पुढे पाऊल टाकणार आहात. आपली बुद्धिमत्ता आपणास यश प्रदान करणारी ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना विशेष लाभ होणार आहे. वर्षाच्या उत्तरार्ध पद उन्नती संभावेल. या वर्षाच्या सुरुवातीस आपणास थोडं सावध राहावे लागू शकते. अन्यथा प्रकृतीच्या तक्रारी आपणास मोठ्या प्रमाणात त्रास देऊ इच्छितात. याकरिता काळजी घ्या आणि शरीराकडे लक्ष द्या. मुलांचं प्रेम मिळू शकेल. आपण आपल्या कारकिर्दीत प्रगती करण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा पूर्ववापर करण्यात यशस्वी होणार आहात. त्यामुळं आपली कार्यक्षमता वृद्धिगत होणार आहे. आपण आपल्या आवडीचा एखादा व्यापारसुद्धा करू शकतात. त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. आपली प्रगती होणार आहे. खर्चात वाढ झाल्यानं पैशाची बचत करण्यात अडचण येऊ शकते. त्याचा प्रभाव आपल्या बचतीवर होऊ शकतो. आपणास त्यांकडं लक्ष द्यावं लागेल आणि सेविंग करावीच लागेल. वर्षाच्या मध्यास धर्म कर्म कार्यात आपणास निव्वळ आर्थिक प्राप्ती होणार नसून आपली सामाजिक प्रगती सामाजिक प्रतिमा सुद्धा उंचावणार आहे. आपले सामाजिक वर्तुळ वाढणार आहे. आपला मान सन्मान प्रतिष्ठा सगळं काही वाढणार आहे. समाजात समन्वय व्यक्तिमत्व रूपात आपला स्वीकार करण्यात येणार आहे. आपलं स्वागत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या काहीतरी करून दाखवण्याची संधी येणार आहे. त्या संधीचं आपणास सोनं करून घ्यायचं आहे. हे येणारे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण आपल्या ज्ञानाचा सदुपयोग केला तर या वर्षात आपण खूप उन्नती करू शकाल. यावर्षी प्रकृती काहीशी नरम असणार आहे. आहारावर लक्ष ठेवावे लागेल. विरुद्ध प्रकृतीचे पदार्थ भक्षण केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या सतत आपणास
त्रास देऊ शकतात. वर्षाच्या सुरुवातीस एखादी दुखापत किंवा दुर्घटना संभवली असल्याने वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. वर्षाच्या अखेरच्या दिवसात परदेशात जाण्याची संधी आपणास मिळू शकते. यानंतरची राशी आहे कन्या राशी. मित्रांनो, जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. यानंतरची राशी आहे कन्या राशी. 2025च्या सुरुवातीस आपणास मानसिक तणाव आणि बेचैनी जाणवेल. कार्यात यश न मिळाल्यानं आपण मन निराश करू शकता. आपल्या कुटुंबियाशी आपले संबंधात अहंकार आड येणार आहे. यापासून आपले वाद होणार आहेत. याची काळजी आपणास घ्यावी लागेल. वैवाहिक जीवनात सुद्धा काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळं आपण आणि आपला वैवाहिक जोडीदार या दरम्यान काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ही स्थिती टाळण्यासाठी आपणास खूप प्रयत्न करावे लागतील. या वर्षात व्यापाराशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. मात्र दूरवरचे प्रवास करून आपणास लाभ होणार आहे. नशिबाची साथ मिळाल्यानं वर्षाच्या उत्तरार्ध आपली प्रलंबित कामे होणार आहेत. आपण कार्यात यशस्वी होणार आहात. नोकरी करणाऱ्यांनी अति आत्मविश्वास बाळगू नये. स्वतःवर विश्वास ठेवावा. या वर्षात आर्थिक लाभ होण्याची संभावना असली तरी वर्षाच्या सुरुवातीस खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याकरिता बचत करणे आणि खर्चावर नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. मार्च महिन्यानंतर व्यापारात दीर्घकालीन गुंतवणुकीतून लाभ होण्याची संभावना मोठ्या प्रमाणात दर्शवली जात आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश प्राप्त झाल्यानं त्यांचा आत्मविश्वास उंचावेल. मित्रांची मदत होईल. वर्षाच्या सुरुवातीस कौटुंबिक जीवनात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, तरी नंतर परिस्थिती सुधारणार आहे. या गोष्टीचा आपणास जास्त काही फटका बसणार नाही. कुटुंबीय आपल्या पाठीशी उभे राहतील. त्याकरिता आपण प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त करू शकता. वर्षाच्या उत्तरार्ध नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. या वर्षात शक्य तितके स्वतःला मानसिक तणावापासून दूर ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. त्याचा फायदा असा होईल की आपण प्रत्येक काम उत्तम प्रकारे करू शकाल आणि प्रत्येक कार्यामध्ये आपण उन्नती मिळवू शकाल. प्रत्येक काम तुमचं सक्सेस होऊ शकेल. तुमचं फोकस कंट्रोल राहील. ऑक्टोबर नंतर आपल्या प्राप्तीत तेजी येईल. वर्षाचा उत्तरार्ध प्रणयी जीवनास अनुकूल आहे. आपला प्रेमविवाह होण्याची संभावना सुद्धा मोठ्या प्रमाणात दर्शवली जात आहे. यावर्षी अनेक बाबतीत आपण नशीबवान ठरणार आहात. त्यामुळं आपल्या कामात आपण यशस्वी होणार आहात. वर्षाच्या सुरुवातीस आपण परदेशात जाऊ शकता आणि आपली छाप तिथे तुम्ही टाकू शकता. आपला बिझनेस मोठ्या प्रमाणात प्रचलित करू शकता. यावर्षी आपल्या वडिलांची प्रकृती नाजूक होऊ शकते. अधूनमधून आईची काळजी सुद्धा आपणास घ्यावी लागणार आहे. तेव्हा आपल्या आई वडिलांची काळजी घ्या. आपण सुद्धा आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या फॅमिलीकडे लक्ष केंद्रित करा. अति खाऊन आपण सुद्धा आजारी पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दर्शवली जाऊ शकते. यानंतरची राशी आहे तूळ राशी. त्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहूया आणि तूळ राशीला सुरुवात करूया. 2025ची सुरुवात आपल्यासाठी चांगली होणार आहे. प्रकृतीत सुधारणा होणार आहे, परंतु पार्टीचा अतिरेक झाल्याने पोटास त्रास होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी काही समस्याचा सामना आपणास करावा लागू शकतो. याला कारणीभूत कामाच्या ठिकाणी आपण दाखवलेला आपला क्रोध असू शकतो. एखाद्याशी भांडण सुद्धा होऊ शकते. या वर्षी आपणास कोणत्याही विरोधकापासून त्रास होण्याची किंवा घाबरण्याची आवश्यकता बिलकुल सुद्धा नाही आहे. कारण तुम्ही कोणाशी जरी भांडण करत असाल, वाद करत असाल, तर ते लोक आपणहून स्वतःच पिछेहाट करतील. ते तुमच्या नादाला लागणार नाहीत. ते तुमच्याशी वाद घालणार नाहीत. आपण आपल्या कार्यात यशस्वी व्हाल. वर्षाच्या सुरुवातीस आपल्यात कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्याची जबरदस्त क्षमता असणार आहे. आपल्या व्यापारासाठी कोणत्याही थरापर्यंत जोखीम पत्करण्यास आपण सक्षम असल्यानं व्यापार वृद्धीचा नवीन मार्ग मोकळा होणार आहे. काही नवीन
तंत्रज्ञान आपणास मिळू शकतात, तसेच काही नवीन सौदेसुद्धा आपणास होऊ शकतात. यातूनच आपली आर्थिक प्रगती होऊ शकते, आपली जीवन सुखद होऊ शकते. वर्षाच्या सुरुवातीस आपल्या वाणीतील गोडव्यामुळे आपली कामे पूर्ण होतील. प्रणयी जीवनासाठी वर्षाची सुरुवात अनुकूल आहे. आपल्या प्रणयी जीवनात आपण खूपच रोमॅन्टिक होणार आहात. आपण आपला भरपूर वेळ आपल्या पार्टनरशी देणार आहात. आपल्या नात्यात विवाहाचं परिवर्तन करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्नसुद्धा करत होतात, आता ते सक्सेस होणार आहेत. वैवाहिक जीवनासाठी वर्षाची सुरुवात काहीशी कमकुवत होणार आहे. त्यानंतर परिस्थिती आपणास अनुकूल होताना पाहायला मिळू शकते. याकरिता संयम ठेवणे आणि कार्यरत असणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या सासूरवाडीशी उत्तम समन्वय साधण्याचा आपणास लाभ होऊ शकतो. आपण आणि आपला वैवाहिक जोडीदार या दरम्यान उत्तम समन्वय रोमांस राहणार आहे. विद्यार्थ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याकरिता यांना आपल्या अभ्यासावर आणि आपल्या हेतूकडे लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांची एकाग्रता खूपच कमी झाल्यानं त्यांना त्यावर लक्ष द्यावं लागणार आहे. अन्यथा अभ्यासात त्यांना समस्यांचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागू शकतो. याचा परिणाम आपल्या प्रकृतीवर होऊ शकतो. परदेशात जाण्यात अडथळे आले तरी वर्षाच्या मध्यास अनुकूलता लाभून परदेशात जाण्यास आपण यशस्वी होऊ शकणार आहात. आपले स्वप्न पूर्ण करू शकणार आहात. या वर्षात आपणास आपल्या आहारात सवयीमुळे लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा आपण आजारी पडण्याची संभावना सुद्धा मोठ्या प्रमाणात दर्शवली जात आहे. कौटुंबिक जीवन मध्यम राहणार आहे. वर्षाच्या सुरुवातीस एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. आपली गती झाल्याने कामे हळूहळू गतिमान होत राहतील. तुमचे प्रत्येक कामं यशस्वी होत जातील. त्यामुळे तुम्हाला जास्त काही त्रास होणार नाही. त्यामुळे आपण यशस्वी होणार आहात. आपणास आपल्या मामाकडून मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. यावर्षी आपली कठीण परिस्थितीसुद्धा सुधारणार आहे. आपण जितका आळस झटकला तितकाच जीवनात यश प्राप्त होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती चांगली असल्यानं आपल्या कारकिर्दीस धैर्य येऊ शकते. यानंतरची राशी आहे वृश्चिक राशी. याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहूया आणि वृश्चिक राशीला सुरुवात करूया. वृश्चिक राशी या वर्षाची सुरुवात आपल्यासाठी चांगली आहे. आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि ज्ञानाच्या जोरावर अनेक कामात यशस्वी होऊ शकाल. वैवाहिक जीवनात आपला जोडीदार आपल्या पाठीशी राहणार आहे. आपले प्रत्येक कार्यामध्ये ते कार्यरत असणार आहे. आपल्या पाठीशी खंबीर असल्यामुळे आपणास मोठ्या प्रमाणात आधारसुद्धा मिळणार आहे. आपण त्याच्यासह नवीन ठिकाणी प्रवासाला जाऊ शकता, तीर्थयात्रेसुद्धा जाऊ शकता. या वर्षात आपणास जोडीदाराकडून सौख्य प्राप्त झाल्याने आपल्या वैवाहिक जीवनात सुधारणा मोठ्या प्रमाणात होणार आहे. आपल्या घरामध्ये आनंद असणार आहे. प्रेमीजनांना मात्र काहीसे सावध राहावे लागणार आहे. आपल्या प्रेमिकेच्या व्यक्तिगत जीवनात आपणास जास्त हस्तक्षेप करणे आपल्यासाठी नुकसानदायक होऊ शकते. याकरिता तिच्या पर्सनल लाईफमध्ये आपण जास्त टोचाटोची करू नका. तिला आपलं वागणं अजिबात आवडणार नाही. परिणाम ती आपल्यापासून दूर होऊ शकते. आपले नाते इथे तुटू शकते. आपण जर तिला थोडं समजून घेऊन तिच्याशी संवाद साधला तरी ती स्वतःहून आपल्याकडं ओढली जात असणार आहे. आपणास ते दिसून येऊ शकते. मग आपल्यासाठी समन्वय उत्तम प्रकारे साधला जाईल. वर्षाच्या सुरुवातीस आपणास रोमांस करण्याची संधी मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यासाठी वर्षाची सुरुवात चांगली आहे. आपणास नोकरीची नवीन संधी मिळू शकणार आहे. आपल्या चांगली प्राप्तीसाठी सुद्धा हे वेळ अत्यंत गरजेचे आहे. आपण जर शासकीय नोकरीत असाल तर आपली पद उन्नती संभावते. आपल्याला मोठ्या प्रमाणात पगारवाढसुद्धा होऊ शकतो. मात्र त्याआधी आपली बदलीसुद्धा होऊ शकते.
वर्षाच्या सुरुवातीस आपणास आपल्या सहकाऱ्यांशी नीट वागणं ठेवावे लागेल. सगळ्याशी समन्वय असला पाहिजे. कोणाशी वादावाद करू नका, अन्यथा एखादी समस्या निर्माण होऊ शकते. त्यातून आपण सहजासहजी बाहेर निघू शकणार नाही. या वर्षात आपल्या व्यवसायाची सुद्धा प्रगती होणार आहे. व्यापार वृद्धी होणार आहे. काही प्रतिष्ठित व्यक्तीकडून आपणास चांगले कामं मिळाल्यानं आपला व्यवसायात मोठा उंची गाठू शकता. आपला व्यवसाय मोठ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. या वर्षात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून ते मध्यापर्यंत प्रकृतीत चढ उतार येऊ शकत. आपण जर आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केलं तर एखाद्या मोठ्या समस्यांचा सामना सुद्धा आपणाला करावा लागू शकते. याकरिता आधी आपल्या प्रकृतीकडे लक्ष केंद्रित करा आणि पैसा नंतर कमवू शकता. हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी चांगलं आहे. ते आपल्या प्रखर बुद्धिमत्तेचा लाभ घेऊ शकतील. अभ्यासात उत्तम कामगिरी करण्यासाठी त्यांना आपल्या परीक्षेमध्ये किंवा आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या क्षमतेचा पूर्ण वापर करावा लागेल. नक्कीच यश हातात येईल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. या वर्षाच्या मध्यास आपणास आपलं घर बदलावं लागू शकतं. आपला प्रेमविवाह होण्याची संभावना सुद्धा मोठ्या प्रमाणात दर्शवली जात आहे. यावर्षी विवाह इच्छुकांसाठी चांगले विवाह प्रस्ताव सुद्धा येऊ शकतात. चांगला जोडीदार आपणास प्राप्त होऊ शकतो. आपण जर परदेशात जाऊ इच्छित असाल तर जानेवारी ते फेब्रुवारीत आपणास चांगली संधी मिळू शकते. कार्यक्षेत्री कोणाशीही भांडू नये. आपण जर ही गोष्ट लक्षात ठेवली तर आपली मोठी प्रगती होऊ शकते. याकरिता कोणाशीही वादावाद करू नका. तोंडावर ताबा कायमच राखता. यानंतरची राशी आहे धनुराशी. या वर्षाची सुरुवात आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. वर्षाच्या सुरुवातीस आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे. प्रवासादरम्यान किंवा वाहन चालवताना आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे. वर्षाच्या सुरुवातीस एखादी दुखापत किंवा दुर्घटना होण्याची संभावना असल्यानं वाहन चालवताना सावध राहावे लागेल. वाहनावर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्याविषयी समस्यावर आपणास लक्ष मोठ्या प्रमाणात द्यावे लागणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कार्यस्थळी प्रयत्नशील राहावे लागेल. कारण काहीही असो आपलं कामात मन रमणार नाही आणि त्यामुळंच कार्यस्थळी आपणास समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याकरिता या समस्येला सामोरे जाऊ नये म्हणून सतर्क राहा. कामावर लक्ष केंद्रित करा. वर्षाच्या सुरुवातीस आपले विरोधक थोडे मजबूत होण्याची शक्यता असल्यानं आपणास सुद्धा मजबूत होण्याचे प्रयत्न करावेच लागतील. व्यापाऱ्यांना सरकारी क्षेत्रातून मोठी ऑर्डर मिळू शकते. त्यामुळे त्यांची प्रगती लवकर झपाट्याने होऊ शकते. आंतरराष्ट्रीय व्यापारात सुद्धा आपण चांगले परिणाम मिळवण्याची अपेक्षा बाळगू शकता. वर्षाच्या उत्तरार्ध आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती होऊ शकते. विवाहितांना वर्षाच्या सुरुवातीस थोडेसे सतर्क राहावे लागेल. तोंडावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपला अहंकार बाजूला सारावे लागेल आणि वर्षाची सुरुवात करावी लागेल. अहंकारामुळे त्यांच्या नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. मात्र त्यानंतरच्या दिवसात सुधारणा होणार आहे. आपण आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. हे वर्ष प्रेमीजनांकडून खूप मोठे आशा बाळगून असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीस आपल्या प्रेमिकेस एखादी आरोग्यविषयक समस्या त्रस्त करू शकते. याकरिता आपण समन्वय ठेवणे आणि प्रत्येक गोष्टीवर विचारपूर्वक निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर आपण तिच्यासह एखादा प्रवास करून आपले नाते अधिक दृढ करू शकाल. आपण एकमेकावर पूर्ण विश्वास दाखवू शकाल. वर्षाच्या मध्यास आपणास आपल्या नात्यात काही चांगले परिणाम मिळू शकतात. विद्यार्थ्यांना यावर्षी कठोर परिश्रम करावे लागतील. त्यांना सहजासहजी कुठलेही यश प्राप्त होणार नाही. आपण जितके जास्त परिश्रम कराल तितके चांगले परिणाम आपणास दिसून येतील. वर्षाच्या सुरुवातीस परदेशात जाण्याची संधी आपणास मिळू शकते. या वर्षाच्या सुरुवातीस खर्च वाढतील. आपण त्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर आपली बचत सुद्धा
संपून जाऊ शकते, आपण कंगाल होऊ शकता, आपल्याकडे काहीही शिल्लक राहणार नाही। याकरिता बचतीवर आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे। त्यानंतर आपण हळूहळू आर्थिक आव्हानांतून बाहेर पडू शकाल। हे कठीण आहे। अन्य ठिकाणाहून प्राप्ती करून आपली आर्थिक स्थिती तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू शकता आणि त्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल। यानंतरची राशी आहे मकर राशी। मित्रांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। यानंतरची राशी मकर राशी। 2025ची सुरुवात आपली परीक्षा घेणारी ठरणार आहे। आपली प्रकृती नाजूक राहू शकते, व्यावहारिक गोष्टी समोर येऊ शकतात, आपण क्रोधित होऊन आपल्या लोकांशी दुरावा निर्माण करू शकाल। तसेच रागाच्या भरात असे काही बोलाल की ते आपल्यापासून दुरावले जातील, ते कधीही आपल्याकडे परत येऊ शकणार नाही। याकरिता तोंडावर नियंत्रण असू द्या। अशा परिस्थितीत वर्षाची सुरुवात नात्यासाठी कमकुवत राहणार आहे। आपण आज आपल्या वागणुकीवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे। वर्षाच्या सुरुवातीस परदेशात जाण्यात यश प्राप्त होऊ शकते। या वर्षात आपणास खर्चातील वाढ सहन करावी लागणार आहे। हे वर्ष समंजसपणा दाखवून निर्णय घेण्याचे वर्ष ठरणार आहे। नोकरी करणाऱ्यांना या वर्षाच्या सुरुवातीस मोठी बचत करण्याची संधी मिळणार आहे। कार्यक्षेत्री आपल्या कामाची प्रशंसा केली जाणार आहे। व्यापाऱ्यांना वर्षाच्या सुरुवातीस आपल्या वागणुकीवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे। तोंडामध्ये गोडवा साठवून ठेवावा लागणार आहे। आपले व्यावसायिक भागीदार आणि आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी सौंदर्याने वागणूक आपणास यशस्वी करू शकते। व्यापारासाठी या वर्षाची सुरुवात काहीशी नाजूक आहे, अर्थात त्यानंतरची परिस्थिती आपणास अनुकूल होणार आहे, आपली परिस्थिती सुधारणार आहे। विद्यार्थ्यांसाठी वर्षाचा पूर्वार्ध खूपच चांगला आहे। अध्ययनात ज्यांचा भविष्यात चांगला फायदा होऊ शकणार आहे, अशा चांगल्या गोष्टी त्यांना बघायला आणि समजून घेण्यास मिळू शकतात। यातून त्यांना शिक्षणामध्ये बरीचशी प्रगती करता येऊ शकते। वर्षाच्या सुरुवातीस आपणास चांगली आर्थिक प्राप्ती होऊ शकते। प्रवासावर काही पैसे खर्च झाले तरी प्राप्तीसुद्धा चांगली होणार आहे। बँकेतील शिल्लक सुद्धा वाढणार आहे। आपली आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे, ज्याचा आपण वेळोवेळी आनंद सुद्धा घेऊ शकणार आहेत। आपले कुटुंबीय आपल्या पाठीशी राहतील। भावंडाशी आपला समन्वय उत्तम राहणार आहे। प्रणयी जीवनासाठी वर्षाची सुरुवात चांगली राहणार आहे। आपण आपल्या भावना, आपल्या मनातील प्रत्येक गोष्टी प्रेमिकेसमोर व्यक्त करू शकाल। वैवाहितांसाठी वर्षाची सुरुवात काहीशी प्रतिकूल असू शकते। आपसातील भांडणं टाळावे लागतील। विवाहितांना आपल्या जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी सुद्धा घ्यावी लागणार आहे। आपल्या जोडीदाराचा आपल्या कुटुंबियांशी समन्वय साधण्यासाठी आपणास पुढाकार घ्यावा लागू शकतो। यातून आपला जोडीदार आनंदी होऊ शकतो। आरोग्य प्रकृती सुद्धा आपणास जागरूक राहावे लागणार आहे। आरोग्याकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे। त्यामुळे आपली प्रकृती चांगली राहून मानसिकदृष्ट्या चांगला अनुभव घ्याल। आपण आपला निर्णय घेऊन आपले जीवनमान उंचावू शकणार आहात। विद्यार्थ्यांना वर्षाच्या सुरुवातीपासून चांगले परिणाम मिळू लागतील, तरी त्यांना सातत्य टिकवून ठेवावे लागणार आहे। मकर राशीतील शनीचा प्रभाव दूर होण्याचा मकर राशीसाठी 7.5 संपणारा काळ ठरू शकतो। यानंतरची राशी आहे कुंभ राशी। कुंभ राशी वर्षाची सुरुवात आपल्यासाठी चांगली होणार आहे। विवाहितांसाठी वर्षाची सुरुवात चांगली आहे। प्रेम आणि रोमांस झाला तरी उत्तरार्ध तणाव वाढू शकतो। आपल्यातील वाद विकोपाला जाऊ शकतो। आपणात आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी सुद्धा घ्यावी लागणार आहे। प्रणयी जीवनासाठी वर्षाची सुरुवात काहीशी प्रतिकूल आहे। प्रणयी जीवनात आपणास अत्यंत सावध राहावे लागणार आहे। आपण एक सांगाल आणि त्याचा भलताच अर्थ आपली प्रेमिका काढणार आहे। असं झाल्यानं आपल्यात गैरसमज निर्माण होणार आहेत। मात्र उत्तरार्ध परिस्थिती सुधारणार होणार आहे आणि आपले नाते दृढ होणार आहेत। शनिदेवाच्या कृपेने आपली कामे पूर्ण होणार आहेत। पैशाची कमतरता भासणार नाही। मित्रांनो, यामधून तुमची रास कुठली आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला अजिबात विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।